घरामध्ये जी इंग्रजी वापरली जाते ती इंग्रजी आज आपण बघणार आहोत. जसं आता आय एम क्लिनिंग द हाऊस, जे काम तुम्ही आत्ता करणार तेव्हा म्हणायचं की मी घर पुसत आहे. दुसरं वाक्य बघा, आय हॅव टू कुक फूड नाऊ. याचा अर्थ होतंय हा हॅव टू कुक फूड म्हणजे काय, स्वयंपाक करायचा आहे केव्हा, आता, नाऊ म्हणजे काय, मग आय हॅव टू कुक फूड नाऊ. आणि आय वॉन्ट टू आपलं तर म्हणजे याचा अर्थ तुमची इच्छा आहे, इथं तुमचं कर्तव्य दाखवते. पुढचं बघा, द मिल्क इज बॉइलिंग. बॉइलिंग म्हणजे काय, उकळणं आहे, दूध उकळत आहे, जे काम आता चालू आहे. ओके, आय एम चॉपिंग द व्हेजिटेबल. चॉपिंग म्हणजे कापणे. ओके, मी काय करते, भाज्या कापत आहे, त्याला कट नाही वापरायचं, नाही तर म्हणा आय एम कटिंग द व्हेजिटेबल, नाही आय एम चॉपिंग म्हणायचं. ओके, पुढचं वाक्य बघा, द फूड इज डिलिशियस. डिलिशियस म्हणजे स्वादिष्ट, टेस्टी पण म्हणतात. तर अन्न काय, जेवण काय स्वादिष्ट आहे. पुढचं वाक्य बघा, आय एम वॉशिंग क्लॉथ्स. मी कपडे धुत आहे. नेक्स्ट, ड्राय द क्लोथ्स आउटसाइड. कपडे ड्राय म्हणजे सुकवणे. ओके, आउटसाइड म्हणजे बाहेर, कपडे बाहेर सुकवा. असे 7 वाक्य पाहिले आपण. अजून पुढचं वाक्य बघू. आज आपण 25 वाक्य घेणार आहे, म्हणजे तुमची इंग्रजीमध्ये जे तुम्ही रोज वापरतात असे 25 वाक्य तुम्ही डेली बोलण्यामध्ये वापरा, जेणेकरून तुमची इंग्रजी चांगली होईल. आपण आता पुढचं वाक्य बघू. ओके बघा, आय एम मॉपिंग द फ्लोअर. आता मॉपिंगचा अर्थ होता पुसणे, म्हणजे मी फरशी पुसत आहे. लक्षात ठेवायचे, पुसण्यासाठी मॉप वापरायचे, त्याचं बिफोर आहे मॉपिंग. ओके, आणि मी फरशी पुसली असं म्हणायचं असेल, मी पुसली असं म्हणायचं असेल तर तुम्हाला काय करायचं, हा मॉपला काय आय मॉफ्ड म्हणायचं. आय मॉफ्ड. ओके, आय मॉफ्ड. पण आता पुसत आहात तुम्ही तर तुम्ही काय ना आय मॉपिंग म्हणायचे. पुढचं बघा, आय एम स्वीपिंग द फ्लोअर. ओके, स्वीपिंग म्हणजे काय, झाडू मारणे. स्वीप हा काय झालं, V1 झाला. V1 झाला, याचं V2 काय घ्यायचं, आपण स्वेप्ट घ्यायचे. काय घ्यायचे, स्वेप्ट. V3 पण तोच राहणार आहे. ओके, मी झाडू मारली असं म्हणायचं असेल, आय स्वेप्ट म्हणायचं. ओके, मारत आहे असं म्हणायचं तर आय एम स्वीपिंग म्हणायचं. ओके, आणि तुम्ही दररोज झाडू, तुम्हाला म्हणायचं असेल की मी दररोज झाडू मारते तर म्हणायचं आय स्वीप म्हणायचं. आता मारत असतं तर आय एम स्वीपिंग म्हणायचं. ओके, क्लीन द स्पायडर वेब. आता क्लीन आलाय म्हणजे V1 ने सुरुवात झाली. स्वीप म्हणजे झाडू मारा, झाडू मारू नको, डोंट स्वीप. ओके, साफसफाई करा, क्लीन. साफसफाई करू नका, डोंट क्लीन. मी साफसफाई करते असं म्हणायचं असेल तर आय क्लीन. मग आता याचा अर्थ काय होतं, क्लीन द स्पायडर वेब म्हणजे काय, हे जे काही जाळे असतील ते साफ करा असं म्हटलंय. साफ करा म्हणजे काय, एक आज्ञा दिलेली आहे. आणि समजा तुम्ही स्वतः साफ करत असणार तर तुम्ही काय ना, आय एम क्लिनिंग द स्पायडर वेब. मी काय करते, जे काही जाळ असेल स्पायडर वेब मी काय करते, क्लीन करते, मी साफसफाई करते. पुसण्याला मी काय बोलले, मॉप म्हणतात, आणि स्वच्छ करण्याला म्हणतात क्लीन म्हणतात. ओके, जे काम आता चालू आहे. ओके, प्लीज ब्रिंग व्हेजिटेबल्स. प्लीज म्हणजे कृपया, ब्रिंग म्हणजे आणणे, काय ना, व्हेजिटेबल आणा. ब्रिंग व्हेजिटेबल्स. प्लीज ब्रिंग व्हेजिटेबल्स म्हणजे काय, कृपया भाजी आणा. बघा V1 सुरुवात झाली आहे. ओके, तुम्हाला म्हणतात मी भाजी आणतो, आय ब्रिंग. मी भाजी आणली असं म्हणायचंय तर बघा, ब्रिंग हा ब्रिंग आहे. ब्रिंग तर ब्रिंगचं V2 काय, ब्रॉट. काय, ब्रॉट असं म्हणायचंय मी. ओके, तुम्ही काय म्हणायचंय, आय ब्रॉट व्हेजिटेबल्स म्हणायचंय. तुम्हाला म्हणायचंय कृपया नोटबुक आण असं म्हणायचं असेल, प्लीज ब्रिंग नोटबुक्स. पेन आण, प्लीज ब्रिंग पेन. काय वापर तुम्ही, ब्रिंग म्हणजे आणणे असं म्हणतात. ओके, आणि आणले म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, ब्रॉट म्हणायचे. आता कधी कधी बघा आपला गॅस संपून जातो. गॅस संपल्यानंतर तुम्हाला म्हणायचे की गॅस संपला तर तुम्ही काय, द गॅस सिलेंडर इज एम्प्टी. एम्प्टी म्हणजे खाली झालाय. ओके, द गॅस सिलेंडर इज एम्प्टी. याची प्रॅक्टिस करायची फक्त. पुढचं बघा, तुमची मम्मी जेव्हा तुम्ही आईला सांगतात की आपण आपला मुलगा आपलं सांगतो की जेवण तयार कर, तर तुमचं जेवण तयार होऊन जातं. तर म्हणताय जेवण तयार आहे रे, काय, द फूड इज रेडी. आणि तुम्हाला जर म्हणायचं असेल अजून जेवण तयार नाहीये, जेवण तयार नाहीये, तर फक्त काय वापरायचं, नॉट वापरायचे. द फूड इज नॉट रेडी. ओके, तर आता आपण काय करू, पुढचं वाक्य बघू. मला वाटतं हे वाक्य तुम्हाला समजलं. आता नेक्स्ट वाक्य, पुढचं वाक्य बघा. समजा आपल्या घरामध्ये ना कोणी बाहेरून आलं, तो हात धुत नाही, तसंच बसायला पाहतो, तर तुम्ही म्हणता अरे हात धुवून गेले, पहिले हात धुवून घे. बघा, वॉश म्हणजे धुणे, युअर हँड्स म्हणजे तुमचे हात, फर्स्ट म्हणजे अगोदर. त्याच्या अर्थ वॉश युअर हँड्स फर्स्ट, अगोदर तुमचा हात धुवून घे. समजा तुम्ही स्वतः आता हात धुत असतात, आता तर तुम्ही काय, आय एम वॉशिंग माय हँड्स म्हणजे आता जे काम चालू आहे. ओके, वॉचचं V2 काय, ईडी लावायचे. ओके, आय हॅव टू गो टू द मार्केट. याचा अर्थ होतो की मला जायचे आहे. कुठे जायचंय, मार्केटमध्ये जायचे. बघा, आय हॅव टू गो आलाय म्हणजे जायचे आहे. ओके, स्वयंपाक करायचे आहे तर आय हॅव टू कुक असं म्हणायचे. चहा बनवायची आहे, आय हॅव टू मेक टी असं म्हणायचे. पुढचं बघा, क्लोज द डोअर प्रॉपरली. तुम्हाला म्हणायचं की दरवाजा व्यवस्थित लावा, तर तुम्हाला म्हणायचं क्लोज द डोअर प्रॉपरली. तुम्हाला म्हणायचं असेल आय विल डू इट लॅटर म्हणजे काय, मी नंतर करेन. जे एखादी काम असेल आणि तुम्हाला सांगायचे की अरे बाबा मी नंतर करेल ते वाक्य, तर तुम्ही काय ना, आय विल डू इट लॅटर. पुढचं बघा, तुमच्या घरी जे पाहुणे येत असतील आणि तुम्हाला म्हणायचे की पाहुणे येत आहे, तर तुम्ही काय ना, गेस्ट आर कमिंग टुडे म्हणजे काय, पाहुणे येत आहे. फक्त प्रॅक्टिस करा, गेस्ट आर कमिंग टुडे.
फक्त हे वाक्य लिहू नका, त्याच्यावर प्रॅक्टिस करायची. हे रोज रेडीमेड वाक्य हे रेडीमेड वाक्य फक्त प्रॅक्टिस करा. वॉश युअर हँड फास्ट, वॉश युअर हँड फर्स्ट, गेस्ट आर कमिंग टुडे, गेस्ट आर कमिंग टुडे, आय एम वॉशिंग माय हँड्स. ओके, त्या पद्धतीने तुम्ही काय करायचे, प्रॅक्टिस करायचे. आता आपण शेवटचे 5 वाक्य बघू आणि हा व्हिडिओ आपण संपून टाकूया. अतिशय छोटासा व्हिडिओ होता. ओके, कमी वेळेमध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त वाक्य सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण लास्ट 5 वाक्य बघू. 21 वाक्य पहा. कीप द हाऊस क्लीन. कीप म्हणजे ठेवणे. ओके, द हाऊस म्हणजे घर, क्लीन म्हणजे स्वच्छ. याचा अर्थ काय? कीपचे व्हिडिओ आहे केप्ट. हा कीप हा तुमचा काय झाला, V1 झाला. याचे व्हिडिओ काय झाला, केप्ट. ओके, केप्ट. आता तुम्हाला म्हणायचं असेल की मी घर स्वच्छ ठेवतो, जे काम तुमचं दररोजचं आहे, दररोजचं, तर तुम्ही काय फक्त आय लावायचं. आय कीप द हाऊस क्लीन म्हणायचे. आणि समजा मी ठेवलं, तुमचं काम झालं असेल तर मी घर स्वच्छ ठेवलं तर केप्ट वापरायचे. आणि तुम्हाला म्हणजे फ्युचरमध्ये मी घर स्वच्छ ठेवेल असं म्हणायचं असेल तर तुम्हाला इथं याच्या पहिले काय वापरायचं, आय विल कीप असं म्हणायचं. आय विल कीप, हे विल आलं म्हणजे काय, फ्युचर असेल. दुसरं वाक्य बघा. फिनिश युअर ब्रेकफास्ट. काही लोक ब्रेकफास्ट म्हणतात, याला ब्रेकफास्ट म्हणायचं. क्विकली म्हणजे काय, फिनिश म्हणजे संपवा. युअर ब्रेकफास्ट म्हणजे काय, तुमचा नाश्ता. आणि क्विकली म्हणजे काय, लवकर. तुम्हाला जर सांगायचं बाबा लवकर तुझा नाश्ता संपव, तरच तुम्हाला म्हणायचं फिनिश युअर ब्रेकफास्ट क्विकली. आणि तुम्हाला मी संपवलं असं म्हणायचं. मी संपवला तर काय करायचं तुम्हाला म्हणजे फिनिश. हा फिनिश याचे व्हिडिओ आहे फिनिश्ड असं म्हणायचं. फिनिश्ड तुम्ही काय, आय फिनिश्ड. इथं आय आलंय म्हणजे माय घ्यायचंय, तर काय, आय फिनिश्ड माय ब्रेकफास्ट क्विकली असं म्हणायचं. ओके, पुढचं बघा. तुम्हाला म्हणजे तुझे शूज कुठे आहेत, तर बघा वेअर आर युअर स्कूल शूज म्हणजे काय, तुमचे शाळेचे जे काही शूज आहेत ते कुठे आहेत, तर तुम्हाला ह्या वाक्याचा वापर करायचे. तुमच्या घरामध्ये कोणी जर जास्त टीव्ही पाहत असेल आणि तुम्हाला माहिती की जास्त टीव्ही कोण पाहतं, आपल्या घरातील पोरं पाहतात, तर तुम्ही काय म्हणायचंय, डोंट वॉच टू मच टीव्ही म्हणजे काय, जास्त टीव्ही पाहू नको. ओके, आणि मी टीव्ही पाहत नाही असं म्हणायचं असेल, मी टीव्ही पाहत नाही, तर फक्त काय करायचं, आय डोंट म्हणायचं. आय डोंट वॉच टीव्ही. आणि आम्ही टीव्ही पाहत नाही तर वी वापरायचं. वी डोंट वॉच टीव्ही. आणि समजा ती टीव्ही पाहत नाही, हा डोंटला काय करायचं, डझन वापरायचं. मग डझन कसं, शी डझन वॉच टू मच टीव्ही असं त्याचा अर्थ करायचे. आणि शेवटचं बघा. तुम्ही थोडं थकून गेला असणार आणि कामामध्ये सर्वजण थकतात. ओके, तर तुम्ही काय, आय म्हणजे मी, बीट म्हणजे थोडी, टायर्ड म्हणजे थोडी थकली. केव्हा, टुडे, आज मी थोडी थकली आहे. आता हे असे 25 वाक्य होते. याची फक्त तुम्ही काय करायची, प्रॅक्टिस करायची. जसं मी तुम्हाला बोला ना, कीप द क्लीन हाऊस, कीप द क्लीन हाऊस, ला 10 वेळेस बोला. ओके, त्याच्यानंतर हे घ्या, फिनिश युअर ब्रेकफास्ट क्विकली, फिनिश युअर ब्रेकफास्ट क्विकली असे 10 वेळेस बोला. याला सुद्धा वेअर आर युअर स्कूल शूज, वेअर आर युअर स्कूल शूज असं तुम्ही 10 वेळेस प्रॅक्टिस करा. सेम म्हणजे प्रत्येक वाक्याची तुम्ही 10 वेळेस प्रॅक्टिस करा. जमलं तर 20 वेळेस करा, जमलं तर 100दा करा, पण प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस खूप महत्वाची असते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जेणेकरून तुमचं जे नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला. थँक्यू व्हेरी मच.